दिसतंय या ठिकाणी मी सिस्टीम कन्सिडर केलेली आहे की ज्या सिस्टीम मध्ये गॅस असणार आहे आणि त्या सिस्टीमच्या बाहेर काय असेल, सराउंडिंग असेल. सिस्टीमच्या बाहेर काय असेल, सराउंडिंग. समजतंय? सिस्टीमच्या बाहेर काय आहे, सराउंडिंग आहे. मग या ठिकाणी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये, सिस्टीम मध्ये काय आहे, गॅस, आणि सिस्टीमच्या बाहेर काय आहे, सराउंडिंग, आजूबाजूचा परिसर, त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. मग या ठिकाणी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये जर ह्या दोघांमध्ये जर हीट ट्रान्सफर होत नसेल, काय सांगतो मी परत एकदा लक्ष देऊन ऐका. या ठिकाणी सिस्टीम मध्ये जो काही गॅस आहे त्या गॅस मधली हीट बाहेर पडेल. बाहेर म्हणजे कुठे पडेल, ती सराउंडिंगला जाईल. कुठे जाईल ती, बाहेर सराउंडिंगला जाईल. समजतंय? किंवा सराउंडिंग मधून हीट सिस्टीम मध्ये जाऊ शकते. परंतु आपण या ठिकाणी रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक प्रोसेस घेतोय, म्हणजे ॲडिबॅटिक प्रोसेस घेतोय. तर ॲडिबॅटिक प्रोसेस ही अशी प्रोसेस असेल की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांमध्ये कसल्याही प्रकारची हीट ट्रान्सफर ही होत नाही किंवा ते होऊ शकत नाही. तर या ठिकाणी त्या सिस्टीमच्या आतमध्ये जो गॅस आहे त्या ठिकाणी जी प्रोसेस चाललेली आहे, ती प्रोसेस घडत असताना त्या सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. त्यावेळेस आपण या ठिकाणची जी काही प्रोसेस घडत आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडिबॅटिक प्रोसेस. समजलं तुम्हाला? ॲडिबॅटिक प्रोसेसची डेफिनेशन अतिशय सोपी आहे. समजतंय? ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणजे एक अशी प्रोसेस असेल की जी प्रोसेस घडत असताना वर्किंग सबस्टन्स, म्हणजे ह्या सिस्टीम मधला जो काही गॅस आहे, समजतंय, या सिस्टीम मध्ये जो काही गॅस आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, वर्किंग सबस्टन्स. त्याला आपण काय म्हणतो, वर्किंग सबस्टन्स. समजतंय? इथे जी सिस्टीम तुम्हाला दाखवली आहे त्या सिस्टीम मध्ये जो काही गॅस असणार आहे त्याला मी काय म्हणतोय, वर्किंग सबस्टन्स. मग तो जो वर्किंग सबस्टन्स आहे, जो गॅस आहे सिस्टीम मधला, तो गॅस काय करतोय, स्वतःच्या आतमध्ये सराउंडिंग मधली हीट तो घेत नाहीये, म्हणजे बाहेरून त्यामध्ये हीट जात नाहीये. तसंच म्हणजे तो वर्किंग सबस्टन्स हीट रिसीव्ह करत नाही, स्वतःच्या आतमध्ये शोषून घेत नाही. तसंच त्या गॅस मधली किंवा वर्किंग सबस्टन्स मधली हीट बाहेर तो रिजेक्ट पण करत नसेल, म्हणजे तो स्वतःच्या आतमध्ये हीट घेत नाहीये, तसंच बाहेर पण हीट रिजेक्ट करत नाहीये. याचा अर्थ काय होतो की सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कसल्याही प्रकारची हीट म्हणजे उष्णता त्याची ट्रान्सफर होत नाही. तर अशी ट्रान्सफर होत नसेल आणि त्यावेळेस या ठिकाणी जो गॅस आहे त्या गॅसमध्ये जो काही प्रोसेस घडत आहे त्या प्रोसेसला किंवा ती प्रोसेस घडत असताना सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कसल्याही प्रकारची जर हीट ट्रान्सफर होत नसेल तर आपण त्या ठिकाणची जी काही प्रोसेस घडत आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणतो. तर समजलं मित्रांनो? खूप सोपं आहे ॲडिबॅटिक प्रोसेसची डेफिनेशन. तुम्हाला जर डेफिनेशन करायची जर ठरली तर तुम्ही त्याची डेफिनेशन करू शकता. ॲडिबॅटिक प्रोसेस इज अ प्रोसेस during which there is no transfer of heat between system and surrounding. ॲडिबॅटिक प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे की जी घडत असताना सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे हीट ट्रान्सफर होत नाही. तर त्या ठिकाणची जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲडिबॅटिक प्रोसेस. आणि जर ती रिव्हर्स म्हणजे ज्या डायरेक्शनने ती प्रोसेस घडत आहे, सपोज या ठिकाणी
हा तुमचा इनिशियल पॉइंट असेल सुरुवातीचा 1 नंबरचा, तिथून ती प्रोसेस पुढे जाते 2 नंबरच्या डायरेक्शनने जाते, म्हणजे हा आहे पाथ. तुम्हाला या ठिकाणी मी काय ड्रॉ केलाय, पाथ. या ठिकाणी 1 नंबर आहे, या ठिकाणी 2 नंबर आहे. म्हणजे सुरुवातीला इनिशियल स्टेट होती 1 नंबरची, फायनल स्टेट झाली 2 नंबरची. आणि 1 कडून 2 कडे जाताना त्याचा या ठिकाणी मी तुम्हाला पाथ दाखवलेला आहे. समजतंय? हा जो पाथ आहे 1 कडून 2 कडे जाताना दिसतोय, हा पाथ आहे 1 कडून 2 कडे जाताना. म्हणजे ज्यावेळेस सिस्टीम इनिशियल स्टेट कडून फायनल स्टेट कडे जाते आणि या ठिकाणी हा प्रोसेसचा पाथ मी दाखवलाय तुम्हाला, दिसतोय? याला आपण काय म्हणतो, पाथ. हा जो आहे तो काय आहे, पाथ. पाथ ऑफ प्रोसेस. हा जो पाथ तुम्हाला दाखवलेला आहे, सिस्टीम 1 कडून 2 कडे जात असताना तिने कोणत्या पाथने ती प्रोसेस झालेली आहे, कोणत्या पाथ थ्रू ती प्रोसेस घडलेली आहे. मग ती या ठिकाणी जर ॲडिबॅटिक प्रोसेस असेल आणि ही जर ॲडिबॅटिक प्रोसेस रिव्हर्स होत असेल, रिव्हर्स म्हणजे काय, जसं आपण इनिशियल स्टेट 1 होती, इनिशियल स्टेट कडून आपण फायनल स्टेट कडे जातो. जर त्या प्रोसेसला मी रिव्हर्स करू शकत असेल, म्हणजे ही प्रोसेस उलट्या डायरेक्शननी पण घडत असेल, म्हणजेच ती 1 कडून 2 कडे जात असेल, तसंच ती 2 कडून 1 कडे पण येत असेल. समजतं? या रिव्हर्स डायरेक्शन 2 कडून 1 कडे येत असेल. आणि जर ॲडिबॅटिक प्रोसेस ही जर रिव्हर्सिबल असेल, रिव्हर्सिबल म्हणजे काय, ती ज्या पाथने पुढे जाते त्याच पाथने ती जर मागे येऊ शकत असेल तर त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि जर ती प्रोसेस ॲडिबॅटिक प्रोसेस या ठिकाणी घडती 1 ते 2 कडे जाताना, तर ती ॲडिबॅटिक प्रोसेस जर रिव्हर्सिबल असेल, जर ती उलट्या दिशेने पण येऊ शकत असेल, तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक प्रोसेस. काय म्हणतो आपण त्याला, रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक प्रोसेस. समजतंय? रिव्हर्सिबल ॲडिबॅटिक प्रोसेस. आणि त्याला दुसरं नाव आहे इसेंट्रॉपिक प्रोसेस. दुसरं नाव काय आहे, इसेंट्रॉपिक प्रोसेस. ओके, समजतंय तुम्हाला या ठिकाणी? ॲडिबॅटिक प्रोसेस म्हणजे काय, की ॲडिबॅटिक प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे जी प्रोसेस घडत असताना सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. समजतंय? त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडिबॅटिक प्रोसेस. समजलं? ओके, आता त्या प्रोसेस बद्दल आपण अजून माहिती तुम्हाला मी सांगतो. ॲडिबॅटिक प्रोसेस मे बी रिव्हर्सिबल ऑर इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल म्हणजे काय, ॲडिबॅटिक प्रोसेस ही आहे की जी रिव्हर्सिबल असू शकते. रिव्हर्सिबल म्हणजे आता तुम्ही सांगितलं, ज्या डायरेक्शनने ती 1 कडून 2 कडे जाते त्याच डायरेक्शनने ती 2 कडून 1 कडे येईल. म्हणजे त्या डायरेक्शनची जर 2 कडून 1 कडे येत असेल, त्याच पाथनी ती उलट्या दिशेने जात असेल, तर त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल. समजतंय? या ठिकाणी पहा, परत एकदा तुम्हाला सांगतो. या ठिकाणी प्रोसेस ही 1 कडून 2 कडे जाते. हा सुरुवातीचा पॉइंट आहे 1, त्यात या ठिकाणी फायनल स्टेट आहे 2. प्रोसेस ही 1 कडून 2 कडे गेली. तसंच ती प्रोसेस काय झाली, 1 कडून 2 कडे गेली, तसंच ती ज्या डायरेक्शनने फॉरवर्ड डायरेक्शनने गेली, तसंच त्या डायरेक्शनने ती आपण रिव्हर्स डायरेक्शनने पण तिला, म्हणजे 1 कडून 2 कडे गेली सुरुवातीला, परत 2 कडून आपण तिला 1 कडे ह्याच पाथने आणू शकतो, त्याच पाथने. त्यावेळेस आपण काय म्हणतो, ती प्रोसेस रिव्हर्स झालेली आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. समजते? म्हणजे ही ॲडिबॅटिक प्रोसेस काय आहे, एक तर रिव्हर्सिबल असेल, किंवा कधी कधी असंही घडतं की प्रोसेस ही 1 कडून 2 कडे गेली, पण 2 कडून 1 कडे येताना तिने ह्याच पाथनी न येता ती दुसऱ्या पाथनी येत असेल. सपोज या पाथनी येत असेल 1 कडून. समजते? या ठिकाणी समजते? म्हणजे 1 कडून 2 कडे ती ह्या पाथने गेली आणि 2 कडून 1 कडे येताना तिने पाथ चेंज केला, ती परत सेम पाथने ती रिव्हर्स आली का, नाही आली, तर त्यावेळेस आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे ही 2 कडून 1 कडे रिव्हर्स झाली का त्याच पाथनी,
त्याच मार्गाने किंवा त्याच पाथने ती आली का रिटर्न नाही आली, तर त्यावेळेस आपण त्याला म्हणतो, त्या प्रोसेसला म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणतो त्यावेळेस तिला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि रिव्हर्सिबल प्रोसेस कधी म्हणायचं, ज्यावेळेस ती एक कडून दोन कडे जात असताना ती जो पाथ फॉलो केलेला आहे त्याच पाथनी ती दोन कडून एक कडे ती रिटर्न येईल, रिव्हर्स होईल, त्यावेळेस त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. समजतंय? आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, ती दोन कडून एक कडे येताना ती काय करते, पाथ बदलते, तिचा पाथ जो आहे, मार्ग काय झाला तिचा बदलला, म्हणजे ती सेम पाथनी ज्या डायरेक्शन ती पुढे गेली होती त्याच डायरेक्शन ती मागे आली का, नाही आली. त्यामुळे आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो, इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि जर ती ज्या मार्गाने फॉरवर्ड डायरेक्शनने ती प्रोसेस गेलेली आहे त्याच डायरेक्शनने जर ती रिटर्न आली, तर त्यावेळेस आपण तिला काय म्हणतो, सेम मार्गाने ती जर रिटर्न आली सारख्याच पाथनी, तर आपण त्याला म्हणतो रिव्हर्सिबल. आणि सारख्या मार्गाने किंवा पाथनी तर रिटर्न नाही आली, तर त्याला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल. समजलं तुम्हाला बेसिक डिफरन्स रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मधला? ओके. आता या ठिकाणी जी ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे ती रिव्हर्सिबल पण असू शकते किंवा इरिव्हर्सिबल, म्हणजे त्याचे दोन्ही चान्सेस असतात. एक तर ती रिव्हर्सिबल असू शकते, सेम पाथने ती रिटर्न येऊ शकते, किंवा त्या ठिकाणी ती सेम पाथने सुद्धा रिटर्न येऊ शकत नाही. ज्यावेळेस ती सेम पाथने रिटर्न येईल त्यावेळेस आपण तिला म्हणतो रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि ज्यावेळेस ती सेम पाथने रिटर्न येणार नाही त्यावेळेस तिला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. पण आपल्याला इथं स्टडी करायची आहे रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस, त्यालाच आपण काय म्हणतो, इसेंट्रॉपिक प्रोसेस. म्हणजे ही प्रोसेस काय आहे, इरिव्हर्सिबल, ती आपल्याला स्टडी करायची आहे. आता रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस जी आहे त्यामध्ये फ्रिक्शन लेस असतं. फ्रिक्शन लेस म्हणजे त्या ठिकाणी फ्रिक्शनच नसतं. म्हणजे सिलेंडर आणि पिस्टन, पहा मी सुरुवातीला सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट दाखवलेली आहे. सिलेंडर मध्ये पिस्टन काय होतो, वर खाली मूव्ह होत असतो. मग त्या पिस्टन आणि सिलेंडर मध्ये जो कॉन्टॅक्ट होतो सरफेसचा त्या ठिकाणी फ्रिक्शन असेल. पण रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये त्या ठिकाणी फ्रिक्शन हे जवळपास नसतंच, म्हणजे आपण त्याला म्हणतो फ्रिक्शन लेस. फ्रिक्शन लेस म्हणजे त्या ठिकाणी फ्रिक्शनच नसेल. म्हणजे जी रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे ती घडत असताना त्या ठिकाणी पिस्टन आणि सिलेंडर मध्ये कसल्याही प्रकारचं फ्रिक्शन नसेल. म्हणजे आपण त्याला म्हणतो फ्रिक्शन लेस. फ्रिक्शन लेस ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे ती रिव्हर्सिबल प्रोसेस असेल. म्हणजे त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, इसेंट्रॉपिक प्रोसेस. या ठिकाणी म्हणलंय ना रिव्हर्सिबल प्रोसेसला आपण काय म्हणलं, इसेंट्रॉपिक प्रोसेस. आता इसेंट्रॉपिक प्रोसेस म्हणजे काय, इसेंट्रॉपिक प्रोसेस मध्ये पहा या ठिकाणी दिलेलं आहे, त्याच्या नावातच आहे इसेन, म्हणजे या ठिकाणी आयसो असतो. आयसो आणि एंट्रॉपी. आयसो म्हणजे कॉन्स्टंट असते आणि एंट्रॉपी म्हणजे एंट्रॉपी ही एक थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहे, त्याला आपण यस ने डिनोट करतो, बरोबर. या ठिकाणी आपण लिहितो ना टी यस. यस म्हणजे काय, एंट्रॉपी. समजतंय? म्हणजे ही जी एंट्रॉपी आहे त्या गॅसची ती काय राहते, कॉन्स्टंट राहते. त्यामुळे याचे नाव तेच आहे, आयसो म्हणजे कॉन्स्टंट आणि एंट्रॉपी इथे आहे एंट्रॉपी. एंट्रॉपी ही जी प्रॉपर्टी आहे, एंट्रॉपी जी प्रॉपर्टी आहे गॅसची ती काय राहते, कॉन्स्टंट राहते. त्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणतो, इसेंट्रॉपिक प्रोसेस म्हणजे कॉन्स्टंट एंट्रॉपी प्रोसेस. समजतंय? कॉन्स्टंट एंट्रॉपी प्रोसेस. ह्या इसेंट्रॉपिक प्रोसेसलाच आपण काय म्हणू शकतो, आयसो एंट्रॉपी प्रोसेस. म्हणजे त्या ठिकाणी एंट्रॉपी काय आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण या ठिकाणी रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये एंट्रॉपी काय असते, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये एंट्रॉपी ही कॉन्स्टंट असते. त्यामुळे आपण त्या प्रोसेसला काय नाव दिलं, आयसो म्हणजे कॉन्स्टंट असणे आणि एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे, त्यामुळे त्याला दुसरं नाव आले इसेंट्रॉपिक प्रोसेस. समजलं? आणि ज्या वेळेस सपोज त्या सिस्टीम मध्ये जर फ्रिक्शन असेल, फ्रिक्शन जर इन्व्हॉल्व झालं प्रोसेस मध्ये, तर त्या ठिकाणी प्रोसेस ही काय होते, ती रिव्हर्सिबल राहत नाही, तर ती प्रोसेस काय होते, इरिव्हर्सिबल होते.
म्हणजे तिने ज्या पाथनी ती प्रोसेस पुढे गेलेली आहे त्याच पाथनी ती रिटर्न येऊ शकत नाही. जर त्या ठिकाणी प्रोसेस घडत असताना त्या ठिकाणी फ्रिक्शन असेल तर, त्या ठिकाणी फ्रिक्शन इन्व्हॉल्व असेल तर, फ्रिक्शन जर इन्व्हॉल्व असेल प्रोसेस घडत असताना, ॲडियाबॅटिक प्रोसेस घडत असताना, तर ती प्रोसेस ज्या पाथनी घडतीये त्याच पाथनी ती रिटर्न येऊ शकत नाही. त्यामुळे त्याला आपण म्हणतो इरिव्हर्सिबल प्रोसेस. समजतंय? मग त्या केसमध्ये एंट्रॉपी ही कॉन्स्टंट राहत नाही. जर त्या ठिकाणी फ्रिक्शन असेल आणि त्या ठिकाणी ती प्रोसेस जर इरिव्हर्सिबल असेल, इरिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल, त्या ठिकाणी एंट्रॉपी ही कॉन्स्टंट राहत नाही. तर त्या ठिकाणी फ्रिक्शन असल्यामुळे त्या ठिकाणी हीट काय होते, वाढत जाते. आणि तुम्हाला माहिती आहे दोन गोष्टींमध्ये जर फ्रिक्शन असेल दोन सरफेसमध्ये तर त्या ठिकाणी काय होतं, हीट एनर्जी तयार होते. जसं आपण एक्झाम्पल म्हणून पहा, आपले जे दोन हात आहेत ते दोन हात जर आपण दोन्ही हात जर आपण एकमेकांवर ठेवले आणि जर जोर जोराने तर हातामध्ये जर आपण एक फ्रिक्शन तयार केलं, थंडीच्या दिवसात आपण करतो पहा, आणि लगेच तो हात काय होतो, गरम होतो. बरोबर? म्हणजे ते गरम का होतो हात, ज्यावेळेस आपण एक हात आपण दुसऱ्या हातावरती जोराने काय होतो, तो रगडवतो, म्हणजे घासतो नाही का तो. त्या ठिकाणी जे काही फ्रिक्शन आहे दोन हाताच्या पृष्ठभागामध्ये जे काही फ्रिक्शन होतं, मग त्या फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी काय होतंय, उष्णता तयार होते. बरोबर? मग त्या ठिकाणी हीट तयार होते. समजते? तसंच प्रोसेसमध्ये पण काय, फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी ज्या दोन कॉन्टॅक्ट सरफेसमध्ये फ्रिक्शन आहे त्या फ्रिक्शनमुळे त्या ठिकाणी हीट एनर्जी तयार होते. मग त्या ठिकाणी त्या सिस्टीममध्ये हीट ऍड होते आणि हीट ऍड झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं, हीट जर वाढली त्या सिस्टीमची तर त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं त्या सिस्टीममध्ये किंवा त्या गॅसमध्ये जर हीट जर ऍड होत असेल तर एंट्रोपी काय होते, इन्क्रीज होते. तसंच या ठिकाणी फ्रिक्शन असल्यामुळे त्या ठिकाणी हीट ऍड होईल आणि त्या ठिकाणी काय होईल, एंट्रोपी इन्क्रीज होईल. समजतंय? हा, पण हे लक्षात ठेवा की इथे ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे. तुम्ही म्हणता सर तुम्ही तर मला आता सांगितलं डेफिनेशन, ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये. समजतंय? सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. दिसतंय या ठिकाणी फिगर? तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी ही जी सिस्टीम आहे दिसतंय, याच्या आतमध्ये सिस्टीम असेल आणि याच्या बाहेर काय आहे, सराउंडिंग आहे. मग इथे सिस्टीम आहे आतमध्ये आणि बाहेर काय आहे, सराउंडिंग आहे. म्हणजे या ठिकाणी सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाहीये, पण या ठिकाणी जे काही फ्रिक्शन आहे समजतंय, या सिस्टीमच्या आतमध्ये इथे जे फ्रिक्शन होईल पिस्टन आणि सिलेंडरच्या आतला जो भाग आहे, समजतंय, पिस्टन आणि सिलेंडर या ठिकाणीचा जो आतला जो भाग आहे समजतंय, त्या ठिकाणी फ्रिक्शन होणार आहे. मग त्या फ्रिक्शनमुळे काय तयार होईल, या सिस्टीमच्या आतमध्ये हीट तयार होईल, म्हणजे सिस्टीमच्या आतमध्ये हीट ऍड होईल. ती सराउंडिंग मधून जात नाहीये ती हीट, ती सिस्टीमच्या आतमध्येच फ्रिक्शनमुळे तयार होते. समजतंय का? म्हणजे आपली ॲडियाबॅटिक प्रोसेसची जी डेफिनेशन होती ती डेफिनेशन काय सांगतं, सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. म्हणजे सिस्टीम मधली हीट सराउंडिंग मध्ये जात नाही किंवा सराउंडिंग मधली हीट सिस्टीम मध्ये जात नाही. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कसल्याही प्रकारची हीट ट्रान्सफर होत नसेल तर या ठिकाणी सिस्टीम मध्ये जी काही प्रोसेस घडते त्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲडियाबॅटिक प्रोसेस. समजतंय? म्हणजे या ठिकाणी सिस्टीमच्या आतमध्ये इथं फ्रिक्शन झालं सिस्टीमच्या आतमध्ये तर त्या ठिकाणी हीट तयार होऊ शकते. मग हीट तयार झाली सिस्टीमच्या आतमध्ये तर ती सराउंडिंग मधून तर आलेली नाहीये, म्हणजे ती ॲडियाबॅटिकच प्रोसेस आहे. समजतंय? फक्त त्या ठिकाणी त्या फ्रिक्शनमुळे हीट जर त्या सिस्टीम म्हणजे त्या गॅसला जर भेटली तर त्या ठिकाणी त्या गॅसची एंट्रोपी काय होईल, इन्क्रीज होते. आणि इन्क्रीज कधी होईल, जर या ठिकाणी फ्रिक्शन असेल. आणि फ्रिक्शन असल्यामुळे ती जी प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस ती रिव्हर्सिबल राहत नाही, ती काय होते, इरिव्हर्सिबल होते. म्हणजे तिने जो पाथ फॉलो केलेला आहे एककडून दोनकडे जाताना, समजतंय, जर फ्रिक्शन असेल तर ती एककडून दोनकडे जाताना ज्या पाथने ती पुढे जाते त्याच पाथने ती रिटर्न येऊ शकत नाही, त्याच्याऐवजी ती दुसरा पाथ घेते. का? कारण त्या ठिकाणी काय आहे, फ्रिक्शन आहे. समजतंय?
ओके, कळालं तुम्हाला हे? आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस असेल, त्या इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये एंट्रोपी ही कॉन्स्टंट नसते. एंट्रोपी ही कॉन्स्टंट न राहता एंट्रोपी काय होते, इन्क्रीज होते, कारण की फ्रिक्शनमुळे. ओके, आणि या ठिकाणी ॲडियाबॅटिक प्रोसेसची डेफिनेशन आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस, अ प्रोसेस इन विच वर्किंग सबस्टन्स नायदर रिसीव नॉर रिजेक्ट हीट टू इट्स सराउंडिंग ड्युरिंग द एक्सपेन्शन ऑर कॉम्प्रेशन. म्हणजे गॅसचं जे काही एक्सपेन्शन होत असतं किंवा कॉम्प्रेशन होत असताना त्या सिस्टीम म्हणजे तो जो गॅस आहे किंवा जो वर्किंग सबस्टन्स आहे, त्या वर्किंग सबस्टन्स मधून हीट बाहेर सराउंडिंगला जात नाही. तसंच सराउंडिंग मधून तो हीट स्वतःच्या आतमध्ये हीट तो रिसीव्ह करत नाही. तसंच तो हीट बाहेर रिजेक्ट करत नाही. हीट बाहेर म्हणजे कुठे, सराउंडिंगला. समजतंय ती प्रोसेस घडत असताना. मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ॲडियाबॅटिक प्रोसेस. आणि जर ती रिव्हर्सिबल असेल म्हणजे त्या ठिकाणी फ्रिक्शन नसेल, म्हणजे फ्रिक्शन ॲब्सेंट असेल, म्हणजे आपण त्याला म्हणतो फ्रिक्शन लेस, त्या ठिकाणी प्रोसेस आहे. मग त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इसेंट्रॉपिक प्रोसेस, किंवा त्याला आपण काय म्हणतो, रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक प्रोसेस. ओके, समजलं? मग या ठिकाणी ह्या प्रोसेससाठी महत्त्वाचे पॉईंट काय आहेत ते आपण पाहूयात. नो हीट लिव्हज ऑर एंटर टू द गॅस. म्हणजे आताच मी सांगितलं की जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या आतमध्ये, समजतंय, त्या सिस्टीमच्या आतमध्ये हीट ही येत नाही, तसंच सिस्टीमच्या आतमधून हीट बाहेर जात नाही. म्हणजे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग या ठिकाणी कसल्याही प्रकारची हीट, म्हणजे देर इज नो हीट लिव्ह, म्हणजे हीट बाहेर जात नाही. तसंच देर इज नो हीट एंटर टू द गॅस फ्रॉम सराउंडिंग. ओके, समजतंय? म्हणजे या ठिकाणी सपोज मी रेक्टँग्युलर बॉक्स काढलेला आहे, त्या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, सिस्टीम आहे. त्या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, सिस्टीम आहे. म्हणजे या ठिकाणी ह्या बॉक्सच्या आतमध्ये काय आहे, सिस्टीम आहे. म्हणजे त्या सिस्टीम मधली हीट बाहेर सराउंडिंगला जात नसेल, तसंच सराउंडिंग मधली हीट ती सिस्टीम रिसीव्ह करत नसेल, म्हणजे त्या सिस्टीम मध्ये एंटर होत नसेल, तर त्यावेळेस, समजतंय, हे होत नसेल तर, होत नसेल, समजतंय, या ठिकाणी होत नसेल, त्यावेळेस आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो, ॲडियाबॅटिक प्रोसेस. पहिला पॉईंट समजला. म्हणजे त्या सिस्टीमच्या आतमधला गॅस जो आहे त्या गॅसमध्ये हीट एंटर होत नाही, तसंच त्या गॅसमध्ये हीट बाहेर सराउंडिंगला जात नाही. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये हीट ट्रान्सफर होत नाही. पण सिस्टीमच्या आतमध्ये फ्रिक्शनमुळे हीट तयार होऊ शकते, समजतंय? पण ती सिस्टीमच्या आतमध्येच होऊ शकते, आतमध्ये. म्हणजे ती सिस्टीम मधून बाहेरून सराउंडिंग मधून ती हीट आलेली नसेल, ती आतमध्येच फ्रिक्शनमुळे होऊ शकते. पण बाहेरून हीट येत नाहीये, सराउंडिंग मधून त्या गॅसला हीट भेटत नाही, सिस्टीमला हीट भेटत नाही. तसंच सिस्टीम मधली हीट ही बाहेर जात नाही, सराउंडिंग मध्ये जात नाही. त्यावेळेस आपण अशी जी प्रोसेस त्या गॅसमध्ये घडत असताना त्या ठिकाणी जर सिस्टीम आणि सराउंडिंग मध्ये कसल्याही प्रकारचे हीट ट्रान्सफर होत नसेल, तर आपण त्या प्रोसेसला काय म्हणतो, ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणतो. समजलं? ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे. सेकंड पॉइंट त्यांनी काय दिलेलं आहे, द टेम्परेचर ऑफ द गॅस चेंजेस. टेम्परेचर हे चेंज होऊ शकतं गॅसचं, समजतंय? म्हणजे या ठिकाणी पहा, जर या ठिकाणी सिस्टीम आहे, त्या सिस्टीमच्या आतमध्ये जो काही गॅस आहे, त्या गॅसमध्ये जी काही हीट एनर्जी असेल, समजतंय, या गॅसमध्ये जी काही हीट एनर्जी आहे,
ती बाहेर जात नाहीये सराउंडिंग मध्ये, समजतंय? ती बाहेर सराउंडिंग मध्ये जाईल का? जाणार नाही. परंतु ती जी हीट आहे या सिस्टीमच्या आतमधली, त्या हीटचं तो रूपांतर वर्क मध्ये करू शकतो. मग ह्या सिस्टीमच्या आतमधलं जी काही हीट असणार आहे, सिस्टीमच्या आतमध्ये जी काही हीट असणार आहे, त्या हीटचं रूपांतर कशात होऊ शकतं? वर्क मध्ये घडू शकतं त्याचं रूपांतर. समजतंय? त्या हीटचं रूपांतर कशात घडू शकतं? वर्क मध्ये. मग त्याचं रूपांतर जर हीटचं वर्क मध्ये जर घडत असेल तर ऑब्विसली हीट काय होईल? कमी होईल आणि त्याचं कन्व्हर्जन वर्क मध्ये होईल. म्हणजे आतमधल्या सिस्टीम मधली हीट जर कमी झाली आणि त्याचं रूपांतर, त्या हीट एनर्जीचं रूपांतर जर वर्क एनर्जी मध्ये झालं, आता हीट त्या सिस्टीमच्या आतमध्ये कोणत्या स्वरूपात असेल? तर इंटरनल एनर्जीच्या स्वरूपात असेल. समजतंय? त्याचं जे स्वरूप असेल त्या हीटचं, त्याला आपण काय म्हणतो? इंटरनल एनर्जी. म्हणजे त्या सिस्टीमची हीट कमी झाली म्हणजे त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी सुद्धा काय होईल? कमी होईल आणि त्याचं कन्व्हर्जन कशात होईल? वर्क मध्ये होईल. मग हीट जर कमी झाली, उष्णता जर कमी झाली, तर ऑब्विसली तर टेम्परेचर वरती काय इफेक्ट होईल त्याचा? त्या गॅसचं टेम्परेचर पण काय होईल? कमी होऊ शकतं. समजतंय? गॅसचं टेम्परेचर पण काय होईल? कमी होईल. समजतंय? म्हणजे या ठिकाणी तेच सांगितलंय की गॅसचं टेम्परेचर कमी होऊ शकतं. टेम्परेचर ऑफ गॅस इज चेंजेस. म्हणजे टेम्परेचर जे आहे गॅसचं ते चेंज होऊ शकतं या ठिकाणी. कदाचित उलटं पण होऊ शकतं. उलटं म्हणजे काय? जर या ठिकाणी जे काही वर्क आहे त्या सिस्टीमच्या आतमधलं, त्या वर्क एनर्जीचं कन्व्हर्जन जर हीट मध्ये झालं तर काय होईल? हीट म्हणजे काय? उष्णता तर वाढली ना आतमधली जर उष्णता जर वाढली, समजतंय? ती बाहेरून सराउंडिंग मधून आलेली नाहीये ती उष्णता. त्या सिस्टीम मध्ये जे काही वर्क होतं त्या वर्क एनर्जी जर कन्व्हर्जन हीट एनर्जी मध्ये झालं तर त्या सिस्टीमची हीट वाढेल. हीट वाढली तर टेम्परेचर वाढेल. समजतंय का? म्हणजे या सिस्टीमच्या आतमधली जी काही इंटरनल एनर्जी आहे, सिस्टीमच्या आतमध्ये जी काही इंटरनल एनर्जी असेल, मग ती इंटरनल एनर्जी हीटच्या फॉर्म मध्ये असेल किंवा वर्कच्या फॉर्म मध्ये असेल. मग त्या इंटरनल एनर्जीचं ज्या वेळेस वर्क मध्ये किंवा हीट मध्ये रूपांतर होईल त्यावेळेस काय होईल? त्या ठिकाणी त्या सिस्टीमचं टेम्परेचर काय होईल? चेंज होईल. सिस्टीम म्हणजे त्या सिस्टीमच्या आतमध्ये कोण आहे? गॅस आहे. त्या गॅसचं पण काय होईल? टेम्परेचर चेंज होईल. समजतंय? मग या ठिकाणी पहा, दुसरा पॉईंट काय सांगितलाय? टेम्परेचर ऑफ अ गॅस चेंजेस ॲज वर्क इज डन. म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी वर्क जर डन झालं ॲट अ कॉस्ट ऑफ इंटरनल एनर्जी, जसं या ठिकाणी इंटरनल एनर्जी जी आहे त्या गॅसची, त्याचं इंटरनल एनर्जी रूपांतर जर वर्कमध्ये झालं, त्या इंटरनल एनर्जीमध्ये हीट ही पण आपण इंटरनल एनर्जी म्हणूनच कन्सिडर करतो. त्या गॅसमध्ये आतमध्ये जी एनर्जी आहे त्याच्या इंटरनल आतमध्ये, त्याला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो. मग त्या इंटरनल एनर्जीमध्ये हीट पण असेल. समजतंय? मग ती जर इंटरनल एनर्जीचं रूपांतर वर्कमध्ये झालं याचा अर्थ त्या गॅसची हीट काय होते? कमी होते. आणि हीट कमी झाली तर, उष्णता कमी झाली तर गॅस काय होईल? थंड होईल. थंड होईल म्हणजे त्याचं टेम्परेचर काय होईल? चेंज होईल त्या गॅसचं. तेच या ठिकाणी म्हणणं आहे. मग जर त्या ठिकाणी वर्क डन काहीतरी क्रिएट झालं, वर्क डन झालं आणि ते कोणत्या कॉस्ट त्याला म्हणजे काय मोजलं? कोणती किंमत मोजली त्यांनी? तर इंटरनल एनर्जीची किंमत मोजली. म्हणजे इंटरनल एनर्जीच्या कॉस्टमध्ये, म्हणजे इंटरनल एनर्जीच्या बदल्यात त्यांनी काय केलं? वर्क डन तयार केलं. मग इंटरनल एनर्जी काय होईल? कमी होईल. इंटरनल एनर्जी म्हणजे त्या गॅसची हीट काय होईल? कमी होईल. हीट कमी झाली म्हणजे त्याचं त्या गॅसचं टेम्परेचर काय होईल? ते चेंज होईल, ते कमी होईल. कदाचित त्याच्या उलट घडलं तर ते वाढू पण शकतं. मग त्या ठिकाणी दोन्ही पॉसिबिलिटी असू शकतात. मग त्या ठिकाणी जी इंटरनल एनर्जी जी आहे त्या गॅसची, जी काही इंटरनल एनर्जी चेंज झालेली आहे, म्हणजे ती इंटरनल एनर्जी जेवढ्यानी कमी होईल तेवढ्याच एनर्जीचं रूपांतर कशात होईल? वर्कमध्ये होईल. समजतंय? म्हणजे या ठिकाणी पहा काय सांगितलंय? द चेंज ऑफ इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. म्हणजे इंटरनल एनर्जी जेवढ्या इंटरनल एनर्जी जेवढ्या अमाऊंटनी कमी झाली, जेवढ्या अमाऊंटनी ती चेंज झाली, मग त्या अमाऊंट असणाऱ्या एनर्जी जी आहे त्याचं रूपांतर कशात होईल? वर्क डन मध्ये होईल. म्हणजे चेंज ऑफ इंटरनल एनर्जी मध्ये जो काही चेंज घडलेला आहे, जी एवढी काही इंटरनल एनर्जी कमी झालेली आहे त्याचं
जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, त्या अमाऊंट जी आहे त्या इंटरनल एनर्जीची ज्या अमाऊंट ती इंटरनल एनर्जी कमी झाली त्या अमाऊंटचं रूपांतर कशामध्ये होईल, त्या इंटरनल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये होईल, वर्क डन मध्ये होईल. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. समजतंय? ओके, नेक्स्ट लिंक मी लगेच तुम्हाला सेंड करतो आणि ह्याच्या पुढचे आपण पीव्हीटीएल डायग्राम स्टडी करूया, रिव्हर्सिबल अॅडिबॅटिक प्रोसेस. तसंच